महाविस्तार. महाराष्ट्राचा दिल्लीतील दबदबा वाढणार. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल 2026 मध्ये घडणार आहे. लोकसभेच्या जागांची 55 वर्षांची मर्यादा आता हटणार आहे. दिल्लीच्या सत्तेत महाराष्ट्राचा शब्द आता अधिक वजनदार होणार आहे. आज आपण ज्या लोकसभेच्या जागा पाहतो त्या 1971च्या जनगणनेवर आधारित आहेत. 1971 मध्ये भारताची लोकसंख्या होती फक्त 54.81 कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या होती केवळ 5.4 कोटी. तेव्हा एका खासदारामागे 10 लाख लोक होते आणि आज हेच प्रमाण 25 ते 30 लाखांवर गेले आहे. हे असंतुलन दूर करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना अनिवार्य आहे. 2026च्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या 145 कोटी तर महाराष्ट्राची 13 कोटी पार असेल. नव्या संसदेत जागा 543 वरून 888 पर्यंत वाढतील. यात महाराष्ट्राच्या जागा 48 वरून थेट 76 ते 80 पर्यंत जातील. कुठल्या जागांचं विभाजन होणार? मुंबई आणि उपनगर. मुंबईत लोकसंख्येचा विस्फोट झालाय. उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबईचे विभाजन होऊन नव्या 2 जागांची भर पडण्याची शक्यता आहे. ठाणे पालघर किंगमेकर. ठाणे जिल्ह्याचा विस्तार थक्क करणारा आहे. इथे 3 ते 4 नवीन मतदारसंघ तयार होतील. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरला स्वतंत्र खासदार मिळू शकतो. पुणे आणि नाशिक. पुणे शहर उत्तर आणि दक्षिण अशा 2 भागात विभागले जाईल. नाशिकच्या वाढत्या शहरीकरणामुळे तिथेही एक अतिरिक्त शहरी जागा निश्चित मानली जाते. शहरीकरणामुळे आता ग्रामीणपेक्षा शहरी खासदारांची संख्या वाढेल. दक्षिण भारताच्या तुलनेत महाराष्ट्र आणि उत्तर भारताची ताकद दिल्लीत निश्चितच वाढणार आहे. 1971ची लोकशाही आता 2026च्या नव्या वास्तवात प्रवेश करत आहे. ही केवळ आकडेवारी नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा नकाशा आहे. तुम्हाला काय वाटतं? या बदलामुळे महाराष्ट्राचे प्रश्न अधिक वेगाने सुटतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या वन किंगमेकर या चॅनलवरील व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.